विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांवर झालेली दरवाढ निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणानं संबंधित पथकर कंत्राटदाराबरोबर केलेल्या करारानुसार 1 एप्रिलपासून 2.5% करवाढ लागू करण्यात आली होती. पुणे महापालिकेच्या वतीनं शहरात 60 ठिकाणी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमधल्या एकंदर 57 मशीनवर वर्षभरात 64,387 रुग्णांनी डायलिसिसचा लाभ घेतला अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली. पुण्याजवळील किल्ले सिंहगडावरील अधिकृत खाद्य व्यावसायिकांना लवकरच त्यांच्या हक्काचं दुकान मिळणार आहे. वन विभागाकडून उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थ विक्री दुकानांचं काम अंतिम टप्प्यात असून एकंदर 70 अधिकृत खाद्य विक्रेत्यांना त्याचं लॉटरी पद्धतीनं वाटप केलं जाणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत निगडीतल्या पोलीस मुख्यालयाच्या कार्यालयात काल मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्तव्य बजावत असताना मतदानाचा हक्क बजावणंही महत्वाचं असल्याचं पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातील ससून रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला उंदीर चावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र मृत्यूमुखी पडलेला रुग्ण गंभीर जखमी झालेला असल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याला उंदीर चावला होता का याचा तपास केला जाईल असं ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी स्पष्ट केलं आहे. समाजासाठी चांगलं कार्य करणाऱ्यांना शोधून त्यांच्या गुणांचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी केलं. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पुणे विभागाचा वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण काल पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.